नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स राहुल देशमुख आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, बोललो होतो की नाही, जे शिकवलं तेच आलं. वन डे बॅच, मोठी बॅच आणि आपलं मॅरेथॉन, जे फ्री मध्ये घेतले लेक्चर्स सगळे असे आले. संघ सिलेंडरची ट्रिक घेतली होती, फिक्स मॅरेथॉन घेतलं होतं. ओके, राज्यसेवा 25 मध्ये पेपर जरी अवघड असला 26चा पेपर, तरी सुद्धा त्या अनुषंगाने कशा प्रकारे डील करायला पाहिजे होतं सांगितलं होतं मागच्या 10 दिवसामध्ये. तशाच पैकी सगळे प्रश्न विचारले आहेत. खूप सारे फोन आले विद्यार्थी मित्रांचे, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो, येईल तर आपण कोणाचंच नाही. चला मित्रांनो, आज आपण काय बघू, फक्त की एक संभाव्य आन्सर की किंवा एक नॉर्मल फक्त एक 10-15 मिनिट एक्सप्लेनेशन काय असलं पाहिजे, काय उत्तर असलं पाहिजे हे आपण पाहूयात. लक्षात ठेवा, बदलता ट्रेंड आहे, पण हा जो ट्रेंड आहे, जरी ट्रेंड बदलला असेल तरी आपला जो अनुभव आहे 10 वर्ष शिकवण्याचा, त्याच्या बाहेर कुठलाच ट्रेंड नाही आयोगाचा. ठीक आहे, चला मग सुरू करू. बघा पहिला प्रश्न बघा कुठला आहे, ध्वनीचा प्रश्न आहे. बघा मॅरेथॉन मध्ये आपण घेतला होता ऑलरेडी. प्रश्न आपल्याला काय सांगतो की ध्वनी म्हणजे काय. बघा ध्वनी म्हणजे काय, तर ध्वनी म्हणजे काय, साऊंड इज एनर्जी विच क्रिएट सेन्सेशन ऑफ हिअरिंग. व्हायब्रेशन मुळे साऊंड तयार होतो आणि साऊंड हा जो आहे हा एक मेकॅनिकल वेव्ह आहे. मेकॅनिकल वेव्ह यांत्रिक लहरी आहे. याच्यावरून उत्तर येतं सिंपल भाषेमध्ये. हे काय व्हायब्रेशन आहे, पण कोणतं व्हायब्रेशन आहे, हे आहे मेकॅनिकल व्हायब्रेशन आहे. लक्षात ठेवा ध्वनीचं. मला सांगा ऑप्शन कुठलं कट होईल बरं, ऑप्शन कुठलं कट झालं पाहिजे. एकदम सिंपल बघा, इथे विद्युत यायला नाही पाहिजे होतं, चुंबक यायला नव्हतं पाहिजे होतं. हे कटलं उत्तर एक आहे. बघा मेकॅनिकल एनर्जी आहे, व्हायब्रेशन्स महत्वाचे. आलं उत्तर. मी तुम्हाला बोललो होतो, जर आपल्याला काहीच माहित नसेल तरी पण सेम पाहायचे, त्यातलं पहिलं बरोबर आपली ट्रिक लागली, म्हणजे अभ्यासिकेला ट्रिक पण लागली. चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर 100% हे काय बदलणार नाही, सांगतो मी आताच तुम्हाला. ओके डन. पुढला प्रश्न, बघा पुढला प्रश्न जो आहे, बघा हा प्रश्न विचारला आपला केंद्रकीय विखंडन प्रश्न विचारलेला होता. प्रश्न खूप सोपा होता, एक्सपेक्टेड प्रश्न होता. रेडिओ ऍक्टिव्हिटीवर घेतलं होतं. बघा मी मॅरेथॉन मध्ये ऑलरेडी घेतलं होतं. विखंडन म्हणजे काय, जड पासून 2 लहान लहान केंद्रक बनणे. सगळ्यांना क्लिअर आहे. मला सांगा विखंडनामध्ये जड अणु विभागतात का, तर बरोबर स्टेटमेंट आहे. ओके, आणि याच्यामध्ये ऊर्जा खूप बाहेर पडते. तुमच्या ॲटम बॉम्ब मध्ये हा प्रिन्सिपल वापरतात. मग हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. मग 2-3 जर बरोबर असेल तर 2-3 बरोबर कुठे आहे बघा ऑप्शन मध्ये, तर हा कटला. ओके, नंतर बघा नंतर जर पाहिलं आपण पुढे, तर यासाठी आपण वापरतो युरेनियम का, तर बरोबर स्टेटमेंट आहे. आणि याच्यापासून बनते शृंखला अभिक्रिया. 4 स्टेटमेंट बरोबर आहे. बघा प्रश्न खूप सिंपल प्रश्न होता, उत्तर 1 आहे. एकदम सॉरी, उत्तराचं काय बघा, उत्तराचं 2 आहे. याचं उत्तर काय बघा, याचं उत्तर आपल्याला 2 असलेलं पाहायला मिळते. ठीक आहे, एकदम सिंपल प्रश्न होता. एकच मिनिट, एकदम सिंपल हा प्रश्न होता. याचं उत्तर 2 असलेलं आपल्याला पाहायला मिळते. सगळं बरोबर आहे. ठीक आहे, प्रश्न खूप सिंपल प्रश्न होता. जाऊ पुढे. तिसरा प्रश्न बघा, जो तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे, तिसरा प्रश्न पण खूप सोपा प्रश्न होता. मी तुला सांगितलं होतं की मागच्या वर्षी जो पेपर येतो, मागच्या वर्षी त्यावर आधारित टॉपिक्स येतात. सेम टॉपिक आले बघा. राज्यसेवेला सिलेंडर आला होतं, याच्यावर पण आलेलं आहे. एक्सरे आलं होतं, याच्यावर पण एक्सरे आलेला आहे. बघा काय म्हणतं बघा, एक्सरे. मला सांगा, एक्सरे हे विद्युत चुंबकी तरंग आहेत, हे अल्ट्रासोनिक नाही आहेत. अल्ट्रासोनिक म्हणजे साऊंड संबंधी आहे. ऑप्शन 1 येणार नाही. एक्सरे सरळ जातात का, एकदम बरोबर स्टेटमेंट आहे. ओके, आणि याचा वेग लाईट एवढा असतो, कमी नसतो. ओके, मग याचा अर्थ बघा 1 आणि 4 येणार नाही. मग 4 इथे येणार नाही. बघा 1 येणार नाही, 1 येणार नाही. आलं उत्तर किती, 3. म्हणजे जरी मला स्टेटमेंट 3 माहित नसेल तरी पण उत्तर त्याचं काय येईल बघा, उत्तर येईल त्याचं 100% उत्तर येईल बघा, की 2-3 वाक्य बरोबर आहेत. उत्तर 3 यायला पाहिजे 100%. जाऊ पुढे. बघा अशा प्रकारे तुम्ही टेक्निक वापरून उत्तर काढू शकता. अवघड अजिबात नाही. मुलं काय करतात, मुलं हे बघतात सॉफ्ट आणि हार्ड तरंगाला मी काय, अरे हे 16 मित्र, हे 3 बघ ना बाकीचे. ओके, बेसिक स्टेट बोर्ड बेस्ड प्रश्न होता. जाऊ पुढे. हा बघा, नेक्स्ट प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. बघा आता मी तुम्हाला 100दा बोललो होतो. क्वेश्चन क्रमांक 69 बघा, माझ्याकडे 20 सोर्स आहे. बघा हा काय म्हणतो प्रश्न, बघा कोणतं हे पी ब्लॉक आहे. पी ब्लॉक मी तुम्हाला सांगितलं होतं एसपीडीपी म्हणजे काय, एसपीडीएफ म्हटलं होतं की 4 गण आहेत, त्यापैकी पी ब्लॉक म्हणजे राईट साईडचे पी ब्लॉकचे. बघा मग आपण जर पी ब्लॉक पाहिलं, पी ब्लॉक एलिमेंट याच्यामध्ये, तर हे पी ब्लॉक आहे. बघा हा एस ब्लॉक, हे पी ब्लॉक, मधले डी ब्लॉक आणि खालचे एफ ब्लॉक. तर याच्यामध्ये बघा इथे इंडियम आहे, इंडियम. ओके, याचं उत्तर आहे बघा इंडियम उत्तर आहे. लक्षात ठेवा 100% उत्तर इंडियम यायला पाहिजे. ठीक आहे, बघा इथे याचं उत्तर यायला पाहिजे. बघा इंडियमचं उत्तर यायला पाहिजे. आय होप सगळ्यांना इथे क्लिअर आहे. याचं उत्तर पाहायला पाहिजे इंडियम. ओके, पी ब्लॉक मध्ये आपला इंडियम हे उत्तर यायला पाहिजे. जाऊ पुढे. 69 पुढचा प्रश्न. जास्त एक्सप्लेनेशन घेत नाही याच्यामध्ये, कारण आपल्याला ऑलरेडी
एक्झाम आपण दिलेली आहे, थोडंसं आपण कन्फ्युज मोडमध्ये आहोत, फक्त एक उत्तर काय येऊ शकतं हे आपल्याला इथे पाहायचं. ठीक आहे, बघा पुढला आहे बघा, न्यूट्रॉन कसे काढतात हे तुम्हाला 100 सांगितलं आहे. ए इज इक्वल टू पी प्लस एन. ओके, मग एन इज इक्वल टू ए मायनस पी किंवा ए मायनस झेड. ओके, अणुवस्तुमानकामधून अणुअंक वजा केला पाहिजे. मग याच्यामध्ये बघा 238 मधनं 92 वजा करायला पाहिजे. मग सिंपल बघा, याचं काहीच काम नाही क आणि डचं. मग कचं काम नाही, डचं काम नाही, डचं काम नाही. मला सांगा तुम्ही आलं की नाही उत्तर? पूर्ण प्रश्नाची गरज पडत नाही. ओके, म्हणजे कमी वेळेमध्ये मुलांचं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. उत्तर 1 आहे 100%. ठीक आहे, जाऊ पुढे. पुढला प्रश्न, हा हेमेटाइट. मी तुम्हाला बोललो होतो बघा, ॲल्युमिनियम, लोखंड आणि तांबे यांचे तुम्ही करून जा धातुके, कारण अलीकडच्या काळाचे प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत बघा. ओके, याचं उत्तर बघा, सिंपल उत्तर काय पाहिजे? उत्तर आयरन, लोखंड. ओके, हेमेटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट, सिलिटाइट, आयरन, पायराइट. ओके, एकदम सिंपल प्रश्न होता. हा, आता फक्त हा एक प्रश्न बघा, हा थोडासा प्रश्न अवघड जाऊ शकतो मुलांना. ओके, हा प्रश्न थोडासा अवघड मुलांना जाऊ शकतो का? कारण हा थोडासा 11-12 प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, डिप्लोडोकस हे सब ऑर्डर आहेत. ऍक्च्युली हे आहे शाकाहारी डायनासोर्स, ते सोरोपोडामध्ये येतात. तुम्ही काय करतो, या प्रश्नाला हार्ड मध्ये घेतो. चला एक प्रश्न हार्ड मध्ये घेऊ आपण. हा प्रश्न हार्ड मध्ये आहे. आय होप सगळ्यांना क्लिअर असेल एवढं. जाऊ पुढे. हा बघा, पुढला प्रश्न बघा, क्वेश्चन क्रमांक 73 प्रश्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल बघा, तर आपण ट्रिकचे व्हिडिओ केले होते. त्या ट्रिकच्या व्हिडिओतून सगळ्या मुलांना हा प्रश्न यायलाच पाहिजे, कारण का ट्रिक्स होत्या बघा. काय ट्रिक होती आपली? सिलेंडर म्हणजे ट्रिक कोणती? आबाची ट्रिक. आबा म्हणजे काय? आबाची गोष्ट पाहिली होती आपण बघा. आबा बसलं सिलेंडरवर लिहिलं पेननी, मग सी पेन यायला पाहिजे. इथे आपल्याला नाही विचारलेलं आहे. ओके, कोरी सिलेंडर हे यायला नको पाहिजे. सिलेंडर गरम झाला, फॅन लावला, हे यायला नाही पाहिजे. लक्षात ठेवायचं. सी कुकुंबर, काकडीची गोष्ट ही अर्चना संबंधी म्हणजे इकायनोडर्माटा आहे. उत्तर तर 3 यायला पाहिजे. ठीक आहे, संपला विषय. मग जास्त आपण इथे डिटेलमध्ये जाऊ नये, फक्त आपला आन्सर करायचा आहे. ठीक आहे, नंतर मी एक चांगला व्हिडिओ करेल प्रॉपर, तुम्हाला कळेल की सायन्स अवघड नाही आहे. पेपर किती अवघड येऊ द्या, पेपरचा दर्जा लोकांनी अवघड सांगितला आहे, पण सायन्स मध्ये मला मेसेज आहे पोरांचे 13-14 प्रश्न डायरेक्ट, फक्त एक प्रश्न तो 1-2 प्रश्नामध्ये गडबड झाली, पण ते पण मी म्हटल्या मोठ्या बॅचमध्ये कव्हर केलेलं आहे सगळं. ठीक आहे, बघ आता हा प्रश्न होता, कोणता प्राणी आंधळ आहे? मी तुम्हाला काय बोललो होतो मित्रांनो, सगळं आपलं येत नसते, पण जे शिकवलं त्याच्या भरशा उत्तर येऊ शकतं. कसं? आता मला सांगा, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जेव्हा मी शिकवलंय, मी तुम्हाला सांगितलं उभयचरमध्ये काय बेंडूक आहे, बेंडुकाला डोळे आहेत का? हे कट झालं. टोड हा पण एक बेंडूक आहे. टोड, हायला, बुफो हे बेंडकाचे प्रकार आहेत, डोळे आहेत त्यांना. लक्षात ठेवा, 2 कटले 2 उरले, त्यातलं पहिलं सिसिलियम उत्तर आहे. सिसिलियम मध्ये डोळ्याचं हाड नसतं, मग ते आंधळे वाटतात. ओके, मग हे हात पण असणारा उभयचरामधला एक प्रकार आहे. सॅलॅमँडरला पण डोळे असतात. ठीक आहे, उत्तर 3 100% आहे. जाऊ पुढे. लिंबूवर आले बापरे, हा प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्हाला सांगितलं का, मागच्या राज्यसभेला प्रश्न विचारला होता, कोणता रोग लिंबावर पडतो? त्या अनुषंगाने प्रश्न विचारला. एकदम सिंपल बघा, सिट्रस म्हणजे लिंबू. मी तुम्हाला बोललो होतो शॉर्ट ट्रिक मध्ये. मग लिंबावर रोग पडला पाहिजे, ऑप्शन चेक करा बघा. सिट्रस झॅन्थोमोनस सिट्रायचं उत्तर आहे बघा. म्हणजे कॉमन सेन्सचे उत्तर सॉल्व्ह झाले, PYQ बेस सॉल्व्ह झाले उत्तर. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न या ठिकाणी हा. आता हा प्रश्न जॉग्राफी टाईप मध्ये प्रश्न आहे, पण सायन्स कम एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, याचं उत्तर काय आलं पाहिजे बघा. एकदम सिंपल आहे. कोणती मृदा चांगली असते? आता ऑब्व्हियसली मला सांगा, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, लोम सँड जी असते ती सगळ्यात चांगली सँड आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, नंतर बघा पुढचा प्रश्न. आता हे 2 प्रश्न तर एन्व्हायरमेंट टाईपचे प्रश्न आहेत, एकदम सिंपल प्रश्न होते बघा, म्हणजे याच्यामध्ये काही चुकायला काही चान्सच नव्हता. आता मातीचं नुकसान कसं होते, म्हणजे मातीचं सॉइलचं इरोजन कसं होतं, म्हणजे सॉइलच्या वरच्या पार्टचा लॉस कसा होतो, असा प्रश्न विचारलाय. तर एकदम सिंपल, धूप, सॉइल इरोजन, धूपमुळे नुकसान होते. जे वरचं लेअर आहे सॉइलचं, ते धूपमुळेच खराब होते. उत्तर काय बघा 3. ठीक आहे, एकदम सिंपल प्रश्न आहे. आणि हा प्रश्न तर एकदम त्याला म्हणतो लहान मुलांचा प्रश्न आहे बघा. उत्सर्जन कोणते कोणते अवयव करतात? सगळेच अवयव उत्सर्जन करतात, पण आपला काय प्रश्न विचारलाय, कोणतं प्रामुख्याने करणार बघा. मग पीएच नियंत्रण, टाकोपणाचं नियंत्रण, अतिरिक्षांचं नियंत्रण, हेच मला सगळी कार्य, मी किडनीची कार्य पूर्ण महाराष्ट्र आपल्या नोट्समध्ये आहेत 7 ते 8 कार्य. उत्तर तर किडनी आहे 100%. ठीक आहे, आणि बघा शेवटचा मुद्दा बघा. आता शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघा, शेवटचे 2 प्रश्न. हा, आता हा प्रश्न बघा, कोणती विटॅमिन्स पाण्यामध्ये विरघळतात? हा प्रश्न आहे. तुम्हाला मी 100दा बोललाय विटॅमिन्स करून जा. विटॅमिन्स मी टॉपिक सगळ्यात पहिल्यांदा सुरू करतो, फ्री मध्ये अवेलेबल आपल्या ऍपमध्ये पाहून घ्या. WBC ट्रिक सांगितलं. WBC ट्रिक आपली महाराष्ट्र सगळ्यात फेमस आहे. WBC म्हणजे काय? W म्हणजे वॉटर, आणि त्या पाण्यामध्ये विरघळतात B आणि C. B आणि C विरघळायला पाहिजे राजा, कळलं? सिंपल आहे एकदम. आणि शेवटचा प्रश्न बघा, या ठिकाणी आपण जर पाहिला तर हाही प्रश्न सोपा प्रश्न आहे बघा. सेरेब्रो स्पायनल फ्लुइडचा प्रश्न आहे, म्हणजे आपल्या मेंदूच्या
मागे आपण जर पाहिलं तर हा आपला आहे बघा सेरेब्रो स्पायनल CF, म्हणजे आपला जो मेरुरज्जू आहे स्पायनल कॉर्ड आहे त्यामध्ये द्रव असतं. त्याचं काम काय तर बघा जे द्रव मेंदूमध्ये त्याचं काम काय, सगळ्यात पहिली गोष्ट मेंदूला ऑक्सिजन पुरवणे, बरोबर आहे, मेंदूला पोषण पुरवणे, बरोबर आहे, आणि ते काम करतं याचं शॉक ऍब्झॉर्बर, हे बरोबर आहे. मग या ठिकाणी नंतर बघा मग अ क ड पाहिजे, मग अ क ड ऑप्शन जर पाहिलं आपण तर फक्त 3 मध्ये आहे. ओके, ऍक्च्युली 4ही बरोबर या ठिकाणी आहेत. म्हणजे बघा तुम्ही जर मला या प्रश्नाला विचारलं रेट केलं तर बघा हा मी सायन्सच्या पेपरला सिम्पल म्हणतो, मी नाही म्हणत, माझे स्टुडंट म्हणतात, मी म्हणत नाही, माझे स्टुडंट माझे विद्यार्थी म्हणतात. ओके, सायन्सचा जो आपला पेपर होता बघा याला आपण जर पाहिलं तर 15 पैकी बघा मी याला म्हणेल, मी याला सिम्पल म्हणेल कारण मी शिकवतो, डोंट वरी, पण आपले स्टुडंट पण सिम्पल म्हणतात. पण ओव्हरऑल पाहिलं तर मीडियम याला म्हणू शकतो आपण. पण लक्षात ठेवा सायन्समध्ये या 15 पैकी 13 प्रश्न हे खूप सिम्पल होते, सिम्पल प्रश्न होते, सिम्पल. आणि 2 थोडेसे प्रश्न हे NCERT मधले होते, 11-12 मधले होते. 11-12 मध्ये थोडेसे अवघड म्हणू शकतो, हार्ड म्हणू शकतो. पण त्यातला एक प्रश्न जमायला पाहिजे होता तुम्हाला, कुठला, तो बेंडकाचा ऑप्शन ट्रिकने आला पाहिजे होता. मी म्हणेल बघा माझ्या सगळ्या पोरांना 13-14 स्कोर यायला पाहिजे 15 पैकी याच्यामध्ये, ठीक आहे. ओके, पण ऍटलीस्ट तुम्हाला 13 अटेम्प्ट चांगला पाहिजे होता, संपला विषय. एकदम सिंपल, सोर्स सहित आपल्या टेलिग्रामवर टाकलेला पाहून घ्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ह्या आपला जो व्हिडिओ आहे, जे आपल्याकडून विद्यार्थी शिकलेले आहेत, जे आपला सगळ्या व्हिडिओचा फायदा घेतात त्यांना कळेल किती महत्व सायन्स आहे. सायन्सच्या अलीकडच्या काळामध्ये प्रश्न खूप टफ येतात, तरी पण आपण कन्सिस्टंट रिझल्ट देतोय. बघा आपले नोट्स तेवढेच शाश्वत आहेत, आपली बॅच तेवढीच शाश्वत आहे, आणि आपण जे बोलतो, जे मी वंडर सांगितलं होतं, जे मी व्हिडिओ घेतले सगळे प्रश्न विचारले, कारण अनुभव तेवढा आहे. ठीक आहे, चला मग आता जास्त न बोलता आपण थांबूयात. ओके, लवकरच मी काय करतो, एक डिटेलमध्ये आन्सर की तयार करतो, छानपैकी व्हिडिओ करतो. संभाव्य आन्सर की होते, ऍक्च्युली ट्रेंड बदलला होता आणि आयोग लवकर आन्सर की देतो, त्याच्यामुळे संभाव्य शब्द काही वापरला नाही मुद्दाम याच्यामध्ये. अशा प्रकारे बघा आपण हे डिस्कशन संपवलं आहे. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. सगळ्या मुलांचे फोन येतात, मेसेज येतात, सगळ्यांना रिप्लाय मिळेल, डोंट वरी. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.